झी मराठीतर्फे आयोजित उंच माझा झोका 2014 पुरस्कार समारंभ नुकताच पार पडला। स्त्री सक्षमीकरणात मोलाचं योगदान करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तसंच सुमनताई बंग यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला। लय भारी सारखे चित्रपट मराठी सिनेमाला ऊर्जा मिळवून देतात असं अर्धी मराठी आणि अर्धी पंजाबी असलेल्या श्रद्धा कपूरनं सांगितलंय। लय भारी सारखे चित्रपट चांगला व्यवसाय करतायत ही अत्यंत आनंदाची बाब असून संधी मिळाल्यास भविष्यात नक्कीच मराठी चित्रपटात काम करायला आवडेल असंही श्रद्धानं नमूद केलंय। राणी मुखर्जी सध्या मर्दानी बनली आहे, पण पडद्यावर इतक्या बिनधास्त बनलेल्या हिरोईनला सोशल मीडियाची मात्र भीती वाटते। फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियापासून ती कटाक्षानं 4 हात लांब राहणंच पसंत करते। अजय देवगण आणि करीना कपूर स्टार सिंघम रिटर्न सिनेमानं कमाईचे अनेक रेकॉर्ड सोडले। या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 32.09 कोटींची कमाई करत सलमानच्या केकला मागे टाकलं। त्याचप्रमाणे अवघ्या 5 दिवसात सिंघम रिटर्न्सनं 100 कोटींचा टप्पा पार केला असून आता हा चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये सामील होतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। किक सिनेमातून आपला डॅशिंग अवतार पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा सलमान खान आणखी एका डॅशिंग अवतारात आपल्या समोर येणार आहे। प्रेम रतन धन पायो या सिनेमात सल्लू मिया बॉक्सिंग बरोबरच तुफान तलवारबाजी करताना आपल्याला दिसणार आहे। पीके हा चित्रपट आपल्या कारकिर्दीतील सगळ्यात अवघड चित्रपट असल्याचं मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं म्हटलंय। अश्लील पोस्टरमुळे हा चित्रपट आधीच वादग्रस्त ठरलाय। माझ्या प्रत्येक चित्रपटातून संदेश देण्याचा प्रयत्न असतो असंही आमिरनं यावेळी सांगितलंय। आमिर खानच्या पीकेच्या पोस्टरवरून सुरू असलेला वाद हा निरर्थक असून चित्रपटातून नक्कीच चांगला विषय मांडण्याचा प्रयत्न केला गेला असेल असं मत अभिनेता अजय देवगण यानं मांडलंय। त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद उपस्थित करणं योग्य नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।